मी सुलभा करंदीकर कोल्हापूर इथेच राहते. हे नॅचरोपॅथी सेंटर बऱ्याच दिवसापासून मला माहिती होतं. मी बघून सुद्धा एकदा गेले होते, जे जेव्हा नवीन सुरू झालं होतं तेव्हा. आणि त्यानंतर जेव्हा मंगल मॅडमनी स्नेहबंधमध्ये एकदा स्वास्थ्य शिबिर घेतलं होतं, तेव्हा मी तिथं स्नेहबंधमध्ये गेले होते. आणि तिथं त्यांचं ते सगळं पाहून किंवा त्यांनी जे व्यायाम शिकवले किंवा इतर जी काय माहिती सांगितली, त्यावरून असं मला वाटायला लागलं की आपण पण एकदा इथं या नेचरल ह्या नॅचरोपॅथी सेंटरमध्ये येऊन एकदा ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. कारण आपणच आपले डॉक्टर व्हावं असं म्हणतात, तसं माझं मलाच आतून वाटत होतं की आपल्या अंगात खूप वात साठलेला आहे किंवा पित्त साठले आणि त्याच्यावर काहीतरी आपल्याला उपचार करायला पाहिजेत. आम्हाला घरगुती असे आम्हाला उपचार माहिती होते, तेवढे आम्ही केले, पण त्याचा काही विशेष उपयोग झाला नाही. आणि त्याचबरोबर माझा पाय पण जरा दुखत होता कमरेपासून खालपर्यंत असं. त्याच्यावर पण काहीतरी उपचार घ्यायला पाहिजेत असं मला वाटत. डॉक्टरकडे गेलं की ते सांगणार नी रिप्लेसमेंट करा, हे करा वगैरे असेच उपचार ते सांगणार. ते काय मला पसंत नव्हते. म्हणून मी म्हटलं की नेचर हिलमध्ये जायचं आणि मंगल मॅडम सांगतील ते हे करायचं. त्याप्रमाणे मी 10 दिवसाचं हे शिबिर जॉईन केलं आणि बऱ्याच दिवसापासून जे माझं मनात होतं ते या 10 एप्रिल 26ला त्याचा योग जुळून आला आणि तेव्हापासून मी इथं ट्रीटमेंट सुरू केली. या सेंटरमध्ये बघितलं तर बऱ्याच ट्रीटमेंट तशा आहेत. त्यापैकी ज्या आपल्याला योग्य आहेत त्या ट्रीटमेंट मंगल मॅडम देतात आणि स्वतः त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या दिवशी आम्हाला करून दाखवतात. उदाहरणार्थ वमन किंवा जलनेती किंवा आय वॉश अशा प्रकारचे जे हे आहेत किंवा ती लपेट बांधायची, ती कशी बांधायची, हे सगळं स्वतः त्या आम्हाला त्याने करून दाखवलं. त्यानंतर त्यांच्यासमोर आम्हाला करायला लावलं आणि त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि बराच त्याचा आम्हाला फायदा झाला. त्याप्रमाणे तर सकाळी आम्हाला कधी आम्ही उठत नाही, तेवढं 5 वाजता आम्हाला इथं उठायला लागत होतं. त्याचा सुद्धा मला पहिल्यांदा 1-2 दिवस फार कंटाळा आला, पण नंतर छान वाटायला लागलं. त्यानंतर मग योगा, ध्यान वगैरे हे सगळं झाल्यावर पुन्हा ते वमन, आय वॉश वगैरे ह्या ट्रीटमेंट सुरू होत्या. त्यानंतर मग पुन्हा ज्या मडबाथ किंवा मड पॅक किंवा त्या मसाज वगैरे असल्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या त्यांनी ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी सुरू केले. त्याप्रमाणे मला ह्या 10 दिवसामध्ये खूपच फरक वाटला. म्हणजे जे माझं जे अगदी बॅलन्स माझा किंवा कॉन्फिडन्स असा नव्हता चालण्याचा सुद्धा, तो मला आता बराचसा आलेला आहे. आणि पोटसुद्धा माझं जे असं सुटल्यासारखं असं घट्ट झालेलं होतं, ते सुद्धा बरोबर 70-80% तरी ते जरा थोडं मऊ झालेलं आहे. आता 10 दिवसात एवढं सगळं 100% होणं शक्य नाही आहे, हे मला पण माहिती आहे. पण त्याप्रमाणे बराचसा त्यांनी प्रयत्न केला. मी त्या दृष्टीने प्रयत्न करायचा प्रयत्न केला आणि अशी त्याने पुढं कसं आपण राहायला पाहिजे, काय आहार घ्यायला पाहिजे, हे त्याने बरंचसं आम्हाला समजावून सांगितलं. पुढच्या आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही काय सगळ्या इथल्या थेरपी वापरू शकत नाही, पण त्यातल्या ज्या योग्य आहेत त्या आम्ही वापरू शकू असं त्याने आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही पण वापरायचा प्रयत्न करू. आता त्याप्रमाणे आता आज माझा शेवटचा दिवस असल्यामुळं आता उद्यापासून आम्हाला कसं राहायला पाहिजे ह्याचं पण आज त्याने आम्हाला माहिती सांगितली की घरी गेल्यावर आम्ही कसं राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे मंगल मॅडमने आम्हाला खूप प्रकारे सहाय्य केलं आणि ह्याच्यापुढे आम्ही प्रयत्न करून त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करू आणि आमचे जे रोग आहेत ते त्यांनी काढण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं श्वास हे तुमचंच तुमचं औषध आहे, पाणी हे तुमचं औषध आहे, आहार हे औषध आहे, व्यायाम हे औषध आहे. मग ही सगळे आपल्याला फुकट इथं मिळतात. आपण घेऊ शकतो, श्वास घेऊ शकतो, पाणी घेऊ शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला कुठलेही काही जास्त चार्ज द्यावे लागत नाहीत इतर वेळेला सुद्धा. तर ते जर योग्य प्रकारे आपण घेऊ शकलो तर आपलं आरोग्य आपण चांगल्या प्रकारे राखू शकतो. आणि त्याप्रमाणे आम्हाला इथं माहिती सांगितली गेली, ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्याचा उपयोग आम्ही निश्चितच पुढच्या ह्याच्यात करू. आणि हे नेचरल जे नॅचरोपॅथी सेंटर आहे ते खरोखरच चांगलं आहे. बऱ्याच जणांनी तिथं त्यांनी एक गार्डन पण तयार केली आहे की जेणेकरून पुढं काही जी तरुण मुलं वगैरे आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना पुढं काही आजार होऊ नये किंवा ट्रीटमेंटसाठी ते यावं लागू नये यासाठी त्यांनी एक गार्डन पण छान तयार केलेली आहे. तिथं बरेचसे लोक त्याचा फायदा पण घेतात आणि तसाच इतरांनी पण घ्यावा असं मला